माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, वेगवेगळी चर्चा होती त्याचा उल्लेख मागाशी मला वाटतं दिलीपरावांनी केला. योजना चालू राहणार का नाही राहणार, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या, त्या खोलात मी जास्त जात नाही. त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सांगायचंय, माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडस काय करता येईल, जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरती, जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय माऊलींच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे होती, माझ्या गरीब महिलेच्या करता माय माऊली करता पोहोचायला पाहिजे होती, ते पोहोचण्याचं काम माझ्या महिला बाल विकास खात्याने केलेलं आहे. आताही काही जर म्हणत होते, जरा जानेवारीमध्ये थोडस आम्ही माहिती घेत होतो, परंतु परवाच 3,700 कोटीचा चेक हा महिला बाल विकासला दिलेला आहे. 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या डीबीटीला पैसे येतील.